जाऊ जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण राहेर जे नायगाव तालुक्यामध्ये शहर आहे, जे प्राचीन वास्तुकलेचं सार असणारं एक प्राचीन शहर आहे राहेर, ते नांदेड जिल्ह्यामध्ये येते। हे आज आपण त्या ठिकाणी आलेले आहोत। तिथे नरसिंह देवाचे 4 मंदिर आहेत, त्यापैकी हे भोग्या नरसिंह देवाचं मंदिर आहे आणि 2 नंबरचं योगा नरसिंह देवाचं मंदिर जे पुढे आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। आणि तिसरं खडक्या नरसिंह देवाचं मंदिर जे मंदिर आहे या गोदावरी नदीच्या अंदर। आणि एक चौथं मंदिर आहे ते म्हणजे जे खडक्या नरसिंह आहे ते काठावर आहे गोदावरी नदीच्या, आणि चौथं मंदिर जे आग्या नरसिंह देवाचं मंदिर ते नदीच्या मध्ये स्थित आहे। ते आत्तापर्यंतही कोणी पाहिलं नाही असं म्हटलं जाते। ते काही प्रलय आला या सृष्टीवरती तरच ते मंदिर उघडं पडते किंवा ते उघडं पडल्यावर प्रलय येण्याचे चान्सेस आहेत, असं एक प्राचीन आख्यायिका आहे। त्यामुळे ते मंदिर आज अद्यापही कोणी पाहिलं नाही। तर आज आपण या भोग्या नरसिंह मंदिराकडे आलेले आहोत। बघू शकता माझ्या मागे हे यादवकालीन मंदिर आहे। अतिशय सूक्ष्म पारदर्शकतेनं जे आहे या मंदिराला बनवण्यात आलेलं आहे। या मंदिराचं पूर्ण आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता। समोर या ना, या समोर या मंदिराचं जे आर्किटेक्चर आहे हेमाडपंथी स्टाईलमध्ये येथील आर्किटेक्चर बनवण्यात आलेलं आहे। बघू शकता तुम्ही, यादवकालीन आर्किटेक्चर आहे। 11व्या ते 13व्या सेंचुरीच्या मध्ये या मंदिराचं जे आहे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। ॲक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच आहे मित्र, की याच्या आधी 2-3 वर्षाखाली आपण या मंदिराचा व्हिडिओ बनवला होता आणि चांगल्या प्रकारे व्हायरल पण झाला होता तो व्हिडिओ। दुसरी गोष्ट म्हणजे मी या मंदिराकडे लक्ष देण्यासाठी गव्हर्नमेंटकडे कंप्लेंट्स केलेल्या आहेत। कलेक्टर ऑफिसला कंप्लेंट केलेली आहे, ASI डिपार्टमेंटला पण कंप्लेंट केली होती। त्यामुळे आज अतिशय आनंद होतो की या मंदिराचं पुन्हा रिनोव्हेशन आपल्या कंप्लेंटमुळे झालेलं आहे किंवा नाही मला माहीत नाही, पण आता बघताना खूप आनंद होतो की या मंदिराला पुन्हा रिनोव्हेट होताना पाहिलेलं आहे आपण। तर चला मग आता आपण गर्भगृहामध्ये जाऊया आणि येथील सूक्ष्म पारदर्शकतेने जे छोट्या छोट्या कलाकृत्या बनवलेल्या आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया। चला मित्र, आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्र, इथे जे भोग्या नरसिंह देवाची मूर्ती आहे त्याच्या मागे सद्गुरू माईंदेव यांनी जे आहे संजीवन समाधी घेतलेली आहे। जे हे तुम्हाला स्थान माहीत आहे, राहेर हे चक्रधर स्वामीचं अतिशय पावन असं स्थान आहे आणि या ठिकाणी संजीवन समाधी म्हणजे हे मंदिरामध्ये जिवंतपणा आहे। तुम्ही बघू शकता, इथे आल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीचा जे आहे अनुभव होऊ शकते, कारण आम्हाला आत्ता सध्या पॉझिटिव्ह एनर्जीचा इथे अनुभव होत आहे मित्र। इथे सुरुवातीला या मंदिराच्या बघू शकता आर्किटेक्चर कशा पद्धतीने आहे। चला आता मंदिराच्या अंदर जाऊया आपण। इथूनच आता सध्या जे आहे मंदिराच्या अंदर आपल्याला ते बघू शकता, मंदिराच्या फ्रंटमध्ये इथं बघू शकता मूर्ती दिसत आहे नरसिंह देवाची, जे भोग्या नरसिंह देवाची मूर्ती आहे। आणि मंदिराच्या स्टार्टिंगला हे आर्किटेक्चर बघू शकता आपण, हे हेमाडपंथी स्टाईल म्हणजे 11व्या ते 13व्या शतकाच्या मध्ये यादवकालीन हे आर्किटेक्चर आहे। अतिशय सूक्ष्म पारदर्शकतेनं बनवलेलं हे आर्किटेक्चर आहे मित्र। तर चला मग मंदिराच्या अंदर जाऊया। मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर या स्तंभांवरती पहा मित्र, सूक्ष्म पारदर्शकतेनं जे आहे इथे काही कलाकृत्या काढलेल्या आहेत। अतिशय मिनिंगफुल आहेत कलाकृत्या, देवी देवतांना समर्पित ह्या कलाकृत्या, हिंदू देवी देवतांना। आणि या स्तंभांवरती जे आहे असे भारवाहकच्या मूर्त्या आहेत। हे बघा वरचं त्यांचं सभागृहाचं जे कलाकृत्या, ही विशाल असे दगडांचे पोल पिलर्स या ठिकाणी बनवले आणि त्यावरती कलाकृत्या कोरल्या। किती लोक कलाकार होते। आणि आता समोर आल्यानंतर हे भोगा नरसिंह देवाची मूर्ती आता बघूया। बघू शकता हे गर्भगृहामध्ये किती सुंदर अशी मूर्ती। तर हा व्हिडिओ इथंच संपला। तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय नरसिंह देवाय नमः।